नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर महेंद्र वामन आपला शिवशंभू गोट फार्म वरून हा व्हिडिओ तयार करत आहे. तर मित्रांनो, आजपासून आपण प्रत्येक एका ट्रीटमेंटबद्दल सर्व शेतकऱ्यांना शेळीपालकाला माहिती सांगणार आहे. तर मी आजची माहिती सांगण्यास सुरुवात करत आहे. मित्रांनो, हे कॅडिस्टिन म्हणून इंजेक्शन येतं. तर हे इंजेक्शन आपल्या जेनेक्स कंपनीचं येतं. तर तुम्ही वेगवेगळ्या कंपनीचं इंजेक्शन वापरू शकता. याच्यामध्ये जीट येतं, तर निओएस्टा येतं, कॅडिस्टिन येतं. तर हे आपल्या शेळ्यांमध्ये कोणतंही ट्रीटमेंट करण्याच्या अगोदर आपल्याला जर 35 किलो जर बॉडी वेट असलं तर 3 ml इंजेक्शन द्यायचं आहे. याने बाकीचे दिलेल्या इंजेक्शनची रिॲक्शन येत नाही. त्याच्यानंतर शेळीला जर नॉर्मल ताप असेल, जर शेळीचं नॉर्मल टेम्परेचरपेक्षा थोडासा ताप वाढलेला असेल, शेळी काही खात नसेल, तर आपल्याला हे जेंटामायसिन हे कन्सेप्ट कंपनीचं येतं. याच्यामध्ये जेंटामायसिन इंजेक्शन त्याचं नाव आहे. तर तुम्ही हे कुठल्याही कंपनीत वापरू शकता. जर आपल्या शेळीचं वजन 50 किलोपर्यंत असेल, 30 किलो, 35 किलो, 50 किलो असेल, तर आपल्याला हे इंजेक्शन 3 ml वापरायचं आहे. जर 50 किलोपेक्षा जास्त वजन असेल तर 4 ml वापरायचं आहे, आणि 60 किलोपेक्षा जास्त वजन असेल तर 6 ml वापरायचं आहे. हे इंटरमस्क्युलर द्यायचं आहे. आणि मी याच्या आधी सांगितलं कॅडिस्टिन पण इंटरमस्क्युलर द्यायचं आहे. हे अँटीबायोटिक म्हणून काम करतं. जर आपल्या शेळीला जर नॉर्मल टेम्परेचर थोडं वाढलेलं असेल ते अँटीबायोटिक म्हणून काम करत. त्याच्यानंतर हे मेलोनेक्स प्लस इंटस कंपनीचं आहे. तर तुम्ही दुसऱ्या कंपनीचं असेल आपल्याकडे तरी वापरू शकता. हे याच्यामध्ये मेलोनेक्स पॅरासिटामॉल असं कंटिन्यू. शेळीला जर ताप आलेले असेल तर शेळीला तुम्ही 30, 35, 50 किलोच्या शेळीला 2 ml देऊ शकता. 2 ml पेक्षाही जास्त द्यायचं नाही. याचाही रूट इंटरमस्क्युलर आहे, म्हणजे हे मासामध्ये द्यायचं आहे. त्याच्यानंतर हे इंटास कंपनीचंच ट्रायवेट म्हणून इंजेक्शन येतं. याच्यामध्ये व्हिटॅमिन B1, B16 आणि B12 असे कंटेन येतं. तर मित्रांनो, हे इंजेक्शन भूक लागण्यासाठी नर्व्ह टॉनिक म्हणून काम करतं. जर आपल्या शेळीला ताप असेल तर आपल्याला त्या ठिकाणी 2 ते 3 ml 30, 35, 50 किलोच्या शेळीला वापरायचं आहे. तर हे झालेला जो छोटासा आजार आहे आपल्या शेळीला खात नसेल तर ही शेळी आपली खाण्यासाठी याची चांगल्या प्रकारे मदत होईल. तर तुम्ही म्हणताना आता 30, 35, 50 किलोच्या वजनासाठी हा सगळा डोस सांगितला. हा सगळा डोस इंटरमस्क्युलर द्यायचा आहे. तर याच्यापेक्षा कमी वजनाचे आपल्याकडे करडा असतील, छोट्याले 1-1.5 महिन्याचे करडा असेल, तर हा सगळा डोस तुम्ही 1-1 ml देऊ शकता. त्याच्यापेक्षा थोडे मोठाले असतील 2-2 ml देऊ शकता. तर हे इंजेक्शन आपल्याला देता येत असेल तरच टोचायचे येतं, नाहीतर आपल्या पशुवैद्यकाकडून हे इंजेक्शन देऊन घ्यायचे. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या शिवशंभू गोट फार्मच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. धन्यवाद.